नमस्कार, मी शीतल राजे शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सांडपाणी यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कारवाई, प्रदूषण मंडळाच्या सूचना. सातारा बस स्थानकात वाळू खडींमुळे अडचणी, दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रवाशांमधून मागणी. सातारा हद्दवाढीला उपनगरांचा कडाडून विरोध, शाहूपुरी विलासपूरमधून स्वतंत्र नगरपंचायतीची मागणी. टोलच्या कानावरून तासवडेत मारामारी, 8 जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल. अखेर 4% करवाढीवर अपील समितीचा निर्णय, नगराध्यक्षा कदम. जमिनीचा दस्त नोंद करून 7/12 काढून देण्यासाठी 3,000ची लाच मागितल्याप्रकरणी तलाठी आणि चलन मंडलाधिकारी यांना केले अटक. साताऱ्याच्या लाचलुचपत विभागाने केली कारवाई. पोलीस राबवणार सदैव दक्ष अभियान, एसपी संदीप पाटील यांची संकल्पना. 24 वाळू ठेक्यांच्या लिलावास सुरुवात. मिरज पंढरपूर हायवेवर पहाटे भीषण अपघात, 6 जण ठार तर 10 जण जखमी. आणि तालुका वाईज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे यांच्या वतीने पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची सोय. बातमीपत्र सविस्तर. औद्योगिक कारखान्यांनी सांडपाणी यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कारखान्याचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून देण्यात येणार आहेत. तसेच यासाठी 3 महिन्याची मुदत देखील देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण सुरक्षा समिती यांनी भारत सरकार व इतरांविरुद्ध रीट याचिका दाखल केली होती. या प्रश्नी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार औद्योगिक कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून कारखाना चालवण्याचे संमतीपत्र घेणे बंधनकारक आहे. अशा सर्व औद्योगिक कारखान्यांनी त्यांच्याकडे असणारे सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा 3 महिन्याच्या आत मंडळाने ठरवून दिलेल्या सूचनेप्रमाणे कार्यान्वित करावी. 3 महिन्याच्या कालावधीत संपुष्टात आल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व अधिकारी सातारा जिल्ह्यातील सर्व औद्योगिक कारखान्यांना भेट देऊन त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे संमतीपत्र घेतले आहे का नाही व त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा पूर्णतः कार्यान्वित आहे किंवा नाही याबाबत पाहणी करणार आहेत. जे औद्योगिक कारखाने त्यांच्याकडे उपलब्ध असलेली सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा मंडळाने दिलेल्या कालावधीमध्ये पूर्णतः कार्यान्वित करू शकणार नाहीत अशा उद्योग व कारखान्यांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बंदचे आदेश देणार आहे. तसेच त्या उद्योगांचा व कारखान्यांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. सातारा बस स्थानकाच्या दुरुस्तीमुळे आवारात पडलेले वाळू खडींच्या ढिगामुळे गाड्या व प्रवाशांची अडचण होत आहे. तेव्हा सुट्टीचा हंगाम लक्षात घेऊन दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशी मागणी प्रवाशांमधून आता होऊ लागली आहे. उन्हाळी हंगामास प्रारंभ झाला आहे. साताऱ्यातील मुख्य बस स्थानकावरून राज्यातील वेगवेगळ्या गावांना जाण्यासाठी एसटी महामंडळाने नियमित बरोबरच जादा गाड्यांची व्यवस्था केली आहे. यामुळे दररोज शेकडो प्रवासी बस स्थानकावर ये-जा करत असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बस स्थानक परिसर व स्थानकावरील प्रसार व स्थानकावरील प्रसाधनगृहे स्वच्छ ठेवण्यात येत आहेत. प्रवाशांना पिण्यासाठी पुरेशा पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शेकडोंच्या संख्येने येणाऱ्या प्रवाशांना योग्य ती माहिती मिळावी यासाठी स्थानकात प्रवासी मित्राची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्य बस स्थानकातील काही भागांचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने आवारात वाळूचे खडीचे ढीग पडले आहेत. या आवारात परगावाहून येणाऱ्या मुंबई पुण्याला जाणाऱ्या गाड्या थांबत असतात. या गाड्या आता इतरत्र उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांची काही अंशी गैरसोय होत आहे. हे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी महामंडळाने प्रयत्न करावेत अशी मागणी प्रवाशांकडून आता होऊ लागली आहे. राज्याच्या नगरविकास खात्याने सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी काढलेल्या नव्या अधिसूचनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 27 हरकती प्राप्त झाल्या असून शाहूपुरी विलासपूरमधून स्वतंत्र नगरपंचायतीची मागणी होत आहे. नगरविकास खात्याने 22 मार्चला सातारा हद्दवाढीची उद्घोषणा केली होती. त्यानंतर 23 मार्च पासून सूचना व हरकती मागण्यात आल्या होत्या. या हरकतींमध्ये कराच्या भीतीने गृहनिर्माण संस्थांनी हद्दवाढीला विरोध केला आहे. ग्रामपंचायतींना त्या ठिकाणी नगरपंचायत हवी अशी अपेक्षा आहे. काही उपनगरातील नागरिकांतून सातारा नगरपालिकेच्या कामकाजावरही नाराजी दिसून येत आहे. मात्र त्रिशंकू भागाने हद्दवाढीचे समर्थन करून सातारा नगरपालिकेची हद्दवाढ करावी अशी मागणी केली
केली आहे। दरम्यान राज्याच्या नगरविकास खात्याने सातारा नगरपालिकेच्या हद्दवाढीसाठी काढलेल्या नव्या अधिसूचनेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 27 हरकती प्राप्त झाल्या आहेत। या हरकतींमध्ये शाहूपुरी विलासपूर मधून स्वतंत्र नगरपंचायतीची मागणी होत आहे। याच परिसरातील गृहनिर्माण संस्था तसेच नागरिकांनी हद्दवाढीत येण्यास प्रखर विरोध दर्शवला आहे। सूचना व हरकतींची प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या समोर सुनावणी होणार आहे। त्यानंतर जिल्हाधिकारी शिफारसीसह राज्य शासनाला प्रस्ताव सादर करणार आहेत। तासवडे तालुका कराड येथील टोल नाक्यावर टोल भरण्याच्या कारणावरून कर्मचारी व कारमधील प्रवासी यांच्यात वाद होऊन मारामारी झाली। या प्रकरणात 3 जण जखमी झाले असून 8 जणांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत सागर सुनील बुर्डे वय 36 राहणार ठाणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर बुर्डे हे त्यांची कार MH4 EH 1162 घेऊन दुपारी कोल्हापूरहून ठाण्याकडे निघाले होते। दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ते तासवडे टोल नाका येथे पोहोचले। त्यावेळी टोल भरण्याच्या कारणावरून बूथवरील टोल कर्मचारी अमोल सुरेश कुंभार वय 28, आनंदा उमेश फडतरे वय 24 दोघेही राहणार कराड यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांशी सागर यांचा वाद झाला। यावेळी सागर यांची आई उर्मिला, काका दिलीप गजानन बुर्डे, काकी शीतल, पत्नी कांचन, मावस भाऊ शुभम व मावस बहीण साक्षी हे सर्वजण कारमध्ये होते। कार टोल बूथच्या पुढे नेल्यामुळे संशयित कर्मचाऱ्यांनी चिडून जाऊन कारच्या डाव्या बाजूचा आरसा तोडला व त्यांना शिवीगाळी करून अमोल कुंभार यांनी जखमी देखील केले। या उलट टोल कर्मचारी आनंद उमेश फडतरे वय 24 राहणार कराड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार सागर सुनील बुर्डे, दिलीप गजानन बुर्डे, शीतल दिलीप बुर्डे, शुभम दिलीप बुर्डे यांनी कारमधून जात असताना टोल मागितला असता गाडी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी अमोल कुंभार हे कार बरोबर आरसा धरून पळत असताना त्याला ठेच लागून आरशावर हात पडल्याने कारचा आरसा तुटला। चिडून जाऊन चौघांनी कार थांबवून अमोल कुंभार याला शिवीगाळ करून दमदाटी करत धक्काबुक्की केली। भांडणे सोडवायला गेलेल्या आनंद फडतरेला देखील मारहाण केली। शीतल बुर्डे हिने अमोल कुंभार याला आरशाने मारहाण केली। पोलिसांनी CCTV फुटेजची पाहणी करून परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले। हवालदार AD साळुंखे तपास करीत आहेत। सरसकट 30% केलेली करवाढ रद्द करून ती 4% वर करण्याचा निर्णय अपील समितीने घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष माधवी कदम यांनी प्रसिद्धी पत्रकात दिली आहे। पत्रकात म्हटले आहे की पूर्वीच्या वार्षिक भाडे अंदाजावर केलेली 30% वाढ ही जास्त असल्याने ती निवासीसाठी 4% तर बिगर निवासीसाठी 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच नवीन मिळकतीसाठी वार्षिक भाडे अंदाजे 50% कमी करण्याचा निर्णय अपील समितीने घेतला आहे। नागरिकांवर कर आकारणीचा जास्त भार पडू नये म्हणून पालिकेच्या 3 सदस्यांनी बहुमताने प्राधिकृत निर्धारण अधिकारी यांनी केलेल्या वाढीतून निवासीसाठी 26% वाढ कमी केली आहे। बिगर निवासीसाठी 20% वाढ कमी केली असून नवीन मिळकतीचे 50% आकारणी कमी करून नागरिकांना कराचा बोजा कमी करून दिलासा देण्यात आला आहे। पालिकेकडे प्राप्त झालेल्या अर्जावर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच नगराध्यक्षा माधवी कदम, विरोधी पक्षनेते अशोक मोने, महिला बाल कल्याण समिती सविता फाळके यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला। कोल्हापूरचे नगर रचनाकार या निर्णयावेळी उपस्थित होते। जमिनीचा दस्त नोंद करून सातबारा काढून देण्यासाठी 3,000ची लाच मागितल्याप्रकरणी पाचगणी येथील तलाठी आणि चलन मंडलाधिकारी यांना अटक करण्यात आली असून साताच्या लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली आहे। शिराळा तालुक्यातील पाचगणी येथील चलन मंडलाधिकारी सुरेश पाटील आणि तलाठी संजय पाटील यांनी एका शेतकऱ्याकडून सातबारासाठी 3,000ची लाच मागितली होती। त्यांना साताच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडून कारवाई केली आहे। गंभीर घटना घडण्यापूर्वी दाखल होणाऱ्या अदखलपात्र गुन्ह्याची तत्काळ उकल करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्हा पोलीस दलात सदैव दक्ष अभियान ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी सातारा जिल्ह्याची सूत्रे हातात घेतल्यानंतर अनेक योजना राबवण्यास सुरुवात केली आहे। सदैव दक्ष अभियान ही यापैकी एक संकल्पना आहे।
गुढीपाडव्यापासून या संकल्पनेला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सर्वच पोलीस अधिकाऱ्यांना या संकल्पनेबाबत माहिती देण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राबवण्यात आलेल्या या संकल्पनेला यश येत असून गंभीर घटनेच्या अनेक प्रसंगाबाबत उत्तमरित्या प्रिव्हेशन होत असल्याचे समोर येत आहे। समाजामध्ये अनेक प्रकारच्या दररोज घटना घडत असतात। प्रासंगिक घटनांपेक्षा पूर्वग्रह दूषित घटनांचे मोठे प्रमाण आहे। त्यामध्ये पती पत्नीचा वाद, जमिनीवरून वाद, आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक, लहान मुलांची भांडणे, रस्त्यावरून भांडणे, नशेतून कुटुंबियांना होणारा त्रास, शिवीगाळ, दमदाटी अशा शेकडो घटनांचा समावेश आहे। या तक्रारी प्रामुख्याने अदखलपात्र गुन्हा म्हणून नोंद केल्या जातात। पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याच्या नोंदणीचे प्रमाणही लक्षणीय आहे। एका पोलीस ठाण्यामध्ये दररोज 5 ते 10 अदखलपात्र गुन्ह्याचे दाखल होण्याचे प्रमाण आहे। बहुतेकदा तक्रारदार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जातात, मात्र कायद्याचे अज्ञान असल्याने अदखलपात्र दखलपात्र याची अनेकदा नागरिकांना समज नसते। त्यातच पोलिसांना दररोजच्या कामातून वेळच मिळत नसल्याने अदखलपात्र गुन्ह्यात हालेडुले कारवाई होत असते। यामुळे तक्रारदाराला तक्रार देऊनही पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचे शल्य असते, तर दुसरीकडे संशयितही मोकाटच फिरत असतो। यातून संबंधितांमध्ये पुन्हा टोकाचा संघर्ष होण्याची शक्यता असते। कायदा व सुव्यवस्थेचा हा सर्व प्रकार टाळण्यासाठी पोलीस दलात सध्या सदैव दक्ष अभियान ही संकल्पना राबवण्यात येत आहे। ही योजना प्रभावीपणे राबवल्यास कायद्याचा धाक राहून पुढील अनुसूचित प्रकार टाळण्यास मदत होणार आहे। एनसीवरच प्रभावी तोडगा निघत असल्याने पोलिसांचेही काम हलके होण्यास मदत होणार आहे। यामुळे जिल्हा पोलीस दलातील सर्वच पोलीस ठाण्यांनी या संकल्पनेची उत्स्फूर्तपणे अंमलबजावणी करण्याची गरज निर्माण झाली आहे। जिल्ह्यातील कोरेगाव, सातारा, कराड तसेच फलटण तालुक्यातील 24 वाळू ठेक्यांसाठी जिल्हा खनिकर्म विभागाने ई-ॲक्शन लिलाव प्रक्रिया राबवली आहे। महसूल विभागाच्या वतीने वेळोवेळी वाळू लिलाव प्रक्रिया राबवण्यात येत आहे, मात्र या प्रक्रियेला ठेकेदारांचा थंड प्रतिसाद मिळत आहे। महसूल विभागाने दिनांक 24 रोजीपर्यंत 24 वाळू ठेक्यांसाठी लिलाव प्रक्रिया राबवली आहे। यामध्ये कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर, ब्रह्मपुरी व रहमतपूर मुलांकी या ठिकाणी 2 वाळू ठेक्यांचा लिलाव होणार आहे। सातारा तालुक्यातील चिंचनेर, सोनगाव, क्षेत्र माहुली, जैतापूर, गोजेगाव, तासगाव, पाटखळ आणि कामेरी या 8 वाळू ठेक्यांचा लिलाव होणार आहे। तसेच फलटण तालुक्यातील आसू, सोनगाव, रावडी, साठे या 4 वाळू ठेक्यांचा, तर कराड तालुक्यातील गोवारे, खुबी, घोणशी कोपर्डे, बेलवडे हवेली, शिरवडे, बेलवडे हवेली, कालगाव तसेच रेठरे बुद्रुक मधील 5 अशा 10 ठेक्यांचा लिलाव करण्यात येणार आहे। या वाळू ठेक्याच्या लिलावासाठी ई-निविदा व ई-ॲक्शन प्रक्रिया राबवण्यात आली आहे। या प्रक्रियेत भाग घेणाऱ्या वाळू ठेकेदारांना ऑनलाईन नोंदणी आवश्यक असून त्याकरिता वैध ईमेल आयडी, पॅन कार्ड, TN नंबर तसेच नियमित आयकर भरत असल्याचा पुरावा आवश्यक आहे। नोंदणीसाठी 2875 रुपये नोंदणी शुल्क भरणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे ई-निविदा, नमुना फॉर्म, वाळू गट यादी, कार्यवाही शुल्क 10 लाखांपेक्षा जास्त असल्यास 6553 रुपये व 10 लाखांपेक्षा कमी किंमत असल्यास 3553 रुपये परतावा असे राहील। या प्रक्रियेसंबंधीची माहिती ई-पेमेंट मध्ये वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यावी लागेल। तसेच जे ठेकेदार ज्या वाळू ठेक्यासाठी लिलावासाठी ई-निविदा भरेल अशा ठेकेदारांना ई-ॲक्शन प्रक्रियेत सहभागी होता येईल। ई-निविदा ही ई-ॲक्शन झाल्यानंतर खुली करण्यात येणार आहे। दोन्ही प्रक्रियेच्या निविदा आणि लिलाव यापैकी सर्वाधिक जादा दर देणाऱ्या ठेकेदाराला लिलाव देण्यात येणार आहे। तसेच लिलाव प्रक्रियेत भाग घेऊन सर्वोच्च बोलणी करणाऱ्या ठेकेदाराला वाळू ठेक्यामुळे होणाऱ्या परिणामांसाठी स्वामित्व धनाच्या 10% रक्कम जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावावर धनादेशाद्वारे जमा करणे बंधनकारक आहे। मिरज पंढरपूर हायवेवर पहाटे भीषण अपघात झाला। या अपघातात 6 जण ठार तर 10 जण जखमी झाले आहेत। पहाटेच्या सुमारास पंढरपूरहून देवदर्शन करून येणाऱ्या मिनी ट्रॅव्हल्सचा कवठे महांकाळ तालुक्यातील आगळगाव फाटाजवळ पहाटे 4 ला भीषण अपघात झाला। रस्त्यावर उभा असलेल्या वाळूच्या ट्रकला मिनी ट्रॅव्हल्सने मागून धडक दिली। या भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू तर 10 जण जखमी झाले आहेत। यातील सर्व मृत आणि जखमी कोल्हापूरच्या मालेगावचे रहिवासी आहेत।
तर मृत हे एकाच कुटुंबातील आहेत। ते सर्व पंढरपूरहून देवदर्शन करून परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला। विनायक मार्तंड लोंढे वय 50, गौरव राजू नरदे वय 9, लखन राजू संकाजी वय 30, रेणुका नंदकुमार हेगडे वय 35, नंदकुमार जयराम हेगडे वय 40, आदित्य नंदकुमार हेगडे वय 13, सर्व राहणार मागासवर्गीय गृहनिर्माण सोसायटी कोयना कॉलनी वळीकडे गांधीनगर कोल्हापूर। अपघातातील मृतांची ही नावे आहेत। कळंबे तालुका वाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने उन्हाची तीव्रता पाहता पक्ष्यांसाठी झाडांवर पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे। कळंबे तालुका वाई जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे यांच्या वतीने पशुपक्ष्यांना खाद्यपदार्थ आणि पाणी मिळावे यासाठी 15 झाडांवर पक्ष्यांसाठी कुंड्या बांधण्यात आल्या आहेत। गतवर्षीचा पावसाळा समाधानकारक असताना देखील कडक उन्हामुळे पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे। आतापासूनच पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली आहे। ऐन उन्हाळ्यात ती प्रकर्षाने जाणवणार आहे। मग आधीच आपल्यापासून दूर चाललेल्या पक्ष्यांची हालत बघायला नको, म्हणून छोट्या जीवांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे या भावनेतून प्राथमिक शाळा कळंबे शाळेतील विद्यार्थ्यांनी 15 झाडांवर पक्ष्यांसाठी खाद्यपदार्थ व पाणी ठेवण्यासाठी कुंड्या तयार केल्या आहेत। दररोज पाणी व खाद्य ठेवण्याची जबाबदारी लहान मुलांनी घेतली आहे। हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायक ठरेल। जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे तालुका वाई जिल्हा सातारा येथे आज नाविन्यपूर्ण उपक्रम राबवलेला आहे। त्याचं नाव आहे की पक्ष्यांसाठी चारा आणि पाणी उपलब्ध करून देणे। यासाठी टाकाऊतून टिकाऊ वस्तूंचा वापर करून त्यांच्यासाठी उपलब्ध केलेला आहे। तो म्हणजे आपण प्लास्टिकच्या बाटल्या, रिकामे कॅन याचा वापर करून त्यांच्यासाठी आपण पाणी आणि चारा उपलब्ध करून देत आहोत। कारण आज आपण पाहतो की तीव्र उन्हाळा आहे, सगळीकडे पाणी टंचाई आहे, त्यामुळे पक्ष्यांसाठी पाणी त्यांना उपलब्ध होत नाही आणि त्यासाठी या शाळेने आज हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। तसेच निसर्गाला आपण माणसाने जपलं तर आपल्याला सगळे वस्तू व्यवस्थित मिळतील। कारण निसर्गापुढे माणसाचं सुद्धा काही चालत नाही। त्यासाठी आपण पशु पक्षी प्राण्यांना जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा आपण काही सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत। म्हणून आज शाळेने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आलेला आहे। नमस्कार।
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबे यांच्याकडून आम्ही पक्ष्यांसाठी घरटी बांधली आहे व त्या घरट्यात खाऊ व पाणी ठेवलेले आहे. उन्हाळा आला आहे त्यामुळे तीव्र उष्णता वाढलेली आहे. उन्हाळ्यामुळे पक्ष्यांना पाणी मिळत नाही. त्यासाठी जी प्राथमिक शाळा कळंबे यांच्याकडून आम्ही पक्ष्यांसाठी पाण्याची सोय केलेली आहे. प्राथमिक शाळा कळंबे तालुका वाई जिल्हा सातारा. उन्हाळ्यामुळे पाण्याची टंचाई आहे. पक्ष्यांना अन्न पाणी व चारा पाणी मिळत नाही. यासाठी आम्ही मोकळ्या बाटल्यांमध्ये चारा पाणी झाडांवर ठेवलेले आहे पक्ष्यांना. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. Hello everyone, this is Priyanka Nigam. You are watching Lokrutta. Let's hear today's news bulletin. The industries and factories that don't make a proper let-out of wastewater management, for industries and factory electricity will be cut off. This action will be taken by Pollution Control Department. The industries have begun giving the time span of 3 months to overcome these loops. In Satara bus stand, worker of construction have created a hustle in that area. Therefore, citizens have requested to complete the work as early as possible to avoid inconvenience to travelers and citizens. Satara City Border Extend Order by State Urban Development have received 27 objection letters to Collector Office by citizens. Citizens of Shahpuri and Vilaspur have demanded for Nagar Panchayat. In Karad Tasode Toll Plaza, once again bad attitude of toll plaza workers have confronted. Person named Sagar Sunil Barade, aged 36, was traveling with his family in his car. He took his car little front from the check-in counter. Toll plaza workers thought that his person is running to the paying in counters. In Satara city, there was a hike of 30% tax decision taken by appeal committee, but this hike is too much for Satara citizens. Therefore, for resident there will be 40% tax and non-resident 10% tax. Information given by Municipal President Madhuri Kadam in press note. In Chirala, Talati and Chalan officer were caught by Anti-Corruption Bureau, Satara, for accepting bribe of 3,000 from a farmer. Precaution is better than cure. Following this work, Superintendent of Police Sandeep Patil have decided to start a new program called Always Alert in Police Force for the safety of citizens to avoid crimes. Now soil contractors will be given by e-action auction. Soil constructors like Satara District, Koregaon, Satara Karad and Fulton region. At early morning on Miras Pandharpur highway, a huge accident took place. Mini travel was dashed by a sand truck from backside. In the accident, 6 people have died on the spot and 10 are seriously injured. The 6 people who died belongs to one family. In Taluka Vaikkalambe village, JP Primary School had arranged a drinking water source for birds. Looking at the hot and increasing summer, there are a lot of scarcity of water, both for human and animal. To help the birds, have created small pots to drink water for birds. This was today's news bulletin. Myself Priyanka Nikam signing off. For more news and updates, keep watching Lokrutta.